सामान नाही सोडलेलं आहे. आणि एक दुसरी गोष्टी, मागचे 9 दिवसापासून या पर्टिक्युलर लॉकडाऊनची अवधी सांगायची झाला तर मागच्या 7 दिवसापासून आपली 15 टीम विभिन्न एरियामध्ये जाऊन टेस्टिंग करत होती. कोणतेही व्यापारी, कोणतेही जे ट्रेडर्स होते ते समोर नाही येत होते. इव्हन मी स्वतः विजिट केलेली आहे, त्या एरियामध्ये जाऊन फोनवर माईकवर आम्ही अपील केली होती. त्याच्यानंतर जे आज लॉकडाऊनचा अंतिम दिवस आहे आणि आता 3-4 वाजलेले आहेत, जर हे गोष्टी आपण अगोदर लॉकडाऊन मध्ये केली होती तर लॉकडाऊन मध्ये हे परिस्थिती झाली असती तर लॉकडाऊनचा काही अर्थ राहिला नसता आणि त्या लॉकडाऊनचे जे बेनिफिट होते ते काही राहिले नसते. याच्यामुळे लॉकडाऊनचे आज लास्ट दिवस मध्ये आफ्टरनून मध्ये हे अनाउन्स केला. त्यामध्ये पण एक आहे की आमची औरंगाबाद व्यापारी महासंघ सोबत चर्चा झाली आणि त्यामध्ये जे आपली सहमती झाली होती त्या अनुषंगाने आज दुपारी 3 वाजेपासून आपली व्यापाऱ्यांसाठी टेस्टिंग सुरू होणे अपेक्षित होतं. पण काही व्यापाऱ्यांनी न्यूजपेपर मध्ये वाचला आणि ते त्या स्थानवर गेले जिथे की नागरिकांसाठी टेस्टिंग सुरू होती, जे आमचे HRC LRC होते त्याची टेस्टिंग सुरू होती. त्याच्यामुळे अनावश्यक त्याने गर्दी केली. बट आम्ही ब्रीफ केला. औरंगाबाद व्यापारी महासंघाने आम्हाला 15 लोकेशन दिलेली आहे. त्या लोकेशनवर आता टीम गेलेली आहे आणि ते आज टेस्टिंग सकाळीपासून जे सुरू आहे ते रात्रीपर्यंत पण सुरू राहणार आहे. We are planning to complete this test within 2-3 days. सर 9 जुलैची सिच्युएशन म्हणजे की काय व्यापाऱ्यांसाठी T1 T2 9 जुलैला T1 T2 नव्हतं. म्हणजे हे जे कन्फ्युजन आहे अधिकाऱ्यांमध्ये पण कन्फ्युजन आहे का की यापूर्वी सांगण्यात आलं की आता T1 T2 राहणार नाही. T1 T2 बद्दल आमचे दोन्ही DCP लोकल जे दुकानदार आहेत आणि पब्लिक आहेत दोघांची चर्चा करीत आहेत आणि संध्याकाळ 5 किंवा 6 वाजतापर्यंत आम्ही आमचे म्युनिसिपल कमिशनर आणि कलेक्टर साहेब यांना देखील काय फीडबॅक आहे त्याप्रमाणे आम्ही योग्य तो डिसिजन घेणार आहोत. पण यापूर्वी कलेक्टरने सांगितलं की T1 T2 राहणार नाही. नेमकं काही गोंधळ आहे का अधिकाऱ्यांचे निर्णय घेण्यामध्ये? नाही गोंधळ नाही. हे बघा, आपत्ती व्यवस्थापन कायदा त्या अनुसार आपले म्युनिसिपल कमिशनर साहेब सर्व रेग्युलेशन बाबत ते अधिकार ते त्यांचे जे निर्देश आहेत ते जारी करतात. बहुत ते आमची फीडबॅक घेतात, पब्लिकची फीडबॅक घेतात आणि त्यानुसार ते केला जातोय. करते T1 T2 बद्दल देखील आम्ही तसंच करणार. आम्ही काही त्याच्यात सांगतो. पहिली गोष्ट, आज आपला शनिवार आहे, उद्याचा रविवार आहे. याच्यामध्ये मी सर्वप्रथम तर हे स्पष्ट करू इच्छितो की जो शासन निर्णय आहे आपला मिशन बिगिन अगेन 2 जो मान्य मुख्य सचिव महोदयांनी लेटर काढून सांगितलेला आहे 9 तारखेची पोझिशन. मी ज्या अर्थी सांगितलं की 9 तारखेची पोझिशन ही कायम राहणार, त्या अर्थी ती कायम राहणार. हे पुढच्या 31 जुलैपर्यंत आपला जो 9 तारखेचा 9 दिवसांचा जो आपला जनता कर्फ्यू होता तेवढ्या पिरियड करता असं समजायचं की आपण पूर्णपणे 100% आपल्यावर घेतो. परंतु जसं CP साहेबांनी सांगितलं याच्यामध्ये स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन याकरता आपल्याला विचार करावा लागतो आहे. कारण की जर आपण अचानकपणे अशा पद्धतीची कमी सूट म्हणा जास्त सूट म्हणा जर स्थानिक परिस्थिती लक्षात न घेता जर दिली तर त्या ठिकाणी खूप मोठी गर्दी होऊन हा आपला परत सोशल डिस्टन्सिंगचा म्हणजे आपण जे 9 दिवसात गेन केलं ते लूज होता कामा नये. म्हणून जेव्हा आपला कर्फ्यू ओपन अप करायचा आहे त्या अर्थी जेव्हा हे मोठ्या 77 दिवसाचा कर्फ्यू ओपन अप करताना देखील जेव्हा शासनाने 2 मिशन बिगिन अगेन घेतले त्या अर्थी आपला हा 9 दिवसाचा कर्फ्यू ओपन अप करताना आपल्याला कदाचित 2 दिवस एखादा मार्ग, मग पुढचे 2-3 दिवस एखादा मार्ग आणि मग हळूहळू सुरळीत असं करावं लागू शकतं. परंतु याच्याबाबतचा निश्चित जे काही इनपुट आहे हे आपण 2 किंवा 3 दिवस अगोदर ठरवू शकत नाही. कारण की जी जनभावना आहे ती आपल्याला आजच लक्षात येणार की काय आहे. म्हणून आपले जे DCPs आहेत किंवा PIs आहेत हे लोकल प्रत्येक मार्केटमध्ये प्रत्येक व्यापारी असोसिएशनशी चर्चा करत आहेत की कशा पद्धतीने आपण ठेवावं जेणेकरून लोकांची या ठिकाणी गर्दी होणार नाही. त्याचसोबत आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला हे या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की कोणीही लगेच कर्फ्यू उघडला म्हणून कर्फ्यू जरी बंद झाला असला तरी कोरोना काय बंद झालेला नाही आहे. लगेच काय आपण गर्दी करून या ठिकाणी बाहेर पडू नये. फक्त आवश्यक गोष्ट असेल, अत्यावश्यक गोष्ट असेल त्याच्याकरताच आपण घराबाहेर पडावं. अजूनही 2-3 दिवस जे आहे ते आपण हे रिस्ट्रिक्शन स्वतःवरच पाळावे
ज्या अर्थी आपण 9 दिवस हे रेस्ट्रिक्शन पाळले तसे अजून 2-3 दिवस आपण स्टॅगर्ड पद्धतीने हे रेस्ट्रिक्शन जर पाळले तर मला असं वाटतं की आपण सक्सेसफुली जे ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन आपण त्याच्यामध्ये करू शकू. मागे आपलाच अनुभव आहे, तुम्हीच वार्तांकन केलेलं आहे की जेव्हा मागचा लॉकडाऊन ओपन अप झाला होता तेव्हा एकाच दिवशी खूप मोठ्या गर्दी हे त्या ठिकाणी झाल्या होत्या. आमचा पूर्ण प्रयत्न आहे की ते अवॉइड करावं. जर गरज पडली तर तशा पद्धतीने आज रात्री तशा पद्धतीने निर्णय घेऊन प्रसंगी काही मार्केट बंद देखील आम्ही उद्याच्या दिवशी करायला सांगू. हो, सध्याबद्दल आपण निश्चितपणे तो निर्णय घेऊ. पण व्यापाऱ्यांचा याला विरोध आहे सर, P1 P2 ला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. आमच्यापर्यंत हा विरोध आलेला आहे. P1 P2 ला व्यापाऱ्यांचा विरोध आहे हे पण आमच्यापर्यंत आलेला आहे, त्यांच्या पण भावना आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. परंतु जसं मी सांगितलं तसं या ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच आपण हा निर्णय घेतला. पुढच्या जे 3 दिवस आहे ते P1 P2 च्या पुढच्या 3 दिवस व्यापाऱ्यांना मी सांगितलेलं आहे, चर्चा झालेली आहे. पुढच्या 3 दिवस कमीत कमी P1 P2 चं पालन होणार आहे. त्याच्यानंतर आमची व्यापाऱ्यांसोबत अगेन एक मीटिंग होणार आहे, त्यामध्ये DCP सर्वे येणार आहे अँड देन वी विल डिसाइड आफ्टर 3 डेज, म्हणजे की बुधवार या बृहस्पतिवारला पुढच्या आपण. फक्त आपला सर्वांचा आमचा हेतू हा आहे की हे जे ट्रान्झिशन असावं हे ट्रान्झिशन कुठेतरी स्मूथ असावं. अचानकपणे खूप जास्त गर्दी झाली असं नाही. दोन्ही बाजूंनी आर्ग्युमेंट आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे P1 P2 केलं तर उलट जास्त गर्दी होईल. काही लोकांचं म्हणणं आहे की सगळं ओपन अप करून दिलं तर असा मेसेज जाईल की सगळं ओपन अप झालं म्हणून लोक जास्त येतील. अशा दोन्ही बाजू आहेत. सर, याच्यामध्ये रविवार आणि सोमवार विशेष करून महत्वाचं यासाठी आहे की मंगळवारी जे आहे श्रावण लागतोय आणि सोमवारी गटारी अमावस्या आहे. तर यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडतील. तर तुम्हाला मटन शॉप बंद ठेवणे किंवा लिकर 100% बंद ठेवणे असं काही करता येणार नाही. मला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की सर्व म्हणजे लोकांना तर सर्वप्रथम मला हे म्हणायचं आहे की हा श्रावण किंवा हे जे 2 दिवस आहेत हे आपण दरवेळी सारखे पाळू नका, कारण आपण भरपूर ठिकाणी जर त्याग केलेला आहे तर या ठिकाणी पण आपल्याला थोडासा त्याग करणं हे अपेक्षित आहे. श्रावणामध्ये सर्व भाविकांची मी क्षमा मागतो, परंतु श्रावणामध्ये कुठलेही गटारीच्या बाबतीत 100% लिकर बंद करता येणार नाही का तुम्हाला 2 दिवस? आपले हे जे नाही मी सांगतो त्याच्यामध्ये एक इलिगल लिकरचा पण विषय असतो, म्हणून मी सांगितलं की आपले लिकर शॉप्स जे आहे ते फक्त ऑनलाईनच अवेलेबल असतील. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इथे ऑफलाईन सेल चालू आहे. औरंगाबादमध्ये वाळूमध्ये या परिसरामध्ये आपला ऑफलाईन सेल चालू नाही. आपल्याकडे ऑनलाईनच सेल आहे आणि तसाच तो राहील लिकरच्या बाबतीमध्ये. दुसरी गोष्ट, उपहारगृह रेस्टॉरंट हे पूर्णपणे बंद असतं. त्याच्यामुळे जे काय खवय्ये आहेत त्यांना जे आहे ते त्यांना घरीच बसून आपलं खानपान जे आहे ते करावं लागेल. ह्या 2 गोष्टी या निमित्ताने सांगायच्या. आणि श्रावणाचं मी सांगत होतो की श्रावणामध्ये भाविकांची क्षमा मागून कुठलीही शंकराची किंवा कुठलीही मंदिरं ही आपल्याला ओपन करता येणार नाही आहे. तो त्याच्यामुळे जो आहे त्याच्यामुळे आपण घरातच बसून आपलं देवपूजा करावी. 9 ते 5 ही जी वेळ आहे ही 9 ते 5 हीच वेळ पुढे कंटिन्यू राहणार. ज्या अर्थी मी सांगितलं आहे की 9 तारखेला 9 जुलैला जे रिस्ट्रिक्शन होते तेच रिस्ट्रिक्शन कायम राहतील. त्या अर्थी वेळ ही 9 ते 5च असेल. मात्र महापालिका आयुक्तांनी आता सांगितल्याप्रमाणे त्यांनी 2 तास जे आहे 7 वाजेपासून सकाळी 7 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत त्यांनी जे आहे ते या ठिकाणी अलाव केलेलं आहे. 7 वाजेपासून सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण दुकानं एस्टॅब्लिशमेंट जे पण चालू ठेवायला परवानगी त्यांची वेळ असते. 1 तारखेला बकरी येणार आहे, त्या सगळ्यांनी उपयोग केले. बकरी ईदच्या अनुषंगाने जे आहे आम्हाला सर्वांना तेच आवाहन केलेलं आहे की शांततेत आपण घरीच हा सण जो आहे तो साजरा करावा. CP साहेब याच्यामध्ये पोलिसांच्या वतीने काय उपाययोजना आहे ते सांगतो. 1 मिनिट CP सर. या संबंधाने आपण जे शहराचे वेगवेगळ्या लोकांची मीटिंग घेतोय ते मीटिंग लॉकडाऊन संपल्यानंतर उद्या किंवा परवा आपण घेणार आहोत. आणि जसा कलेक्टर साहेबांनी सांगितला त्याप्रमाणे आपण विनंती करणार आहोत की लो स्केलवर ज्याप्रमाणे आपण ईद साजरी केली किंवा इतर पर्व साजरे केले त्याचप्रमाणे आपण लो स्केलवर घरात राहूनच आपला काही साजरा करायचा. एक गोष्टी जेव्हा इतके प्रश्न येत आहे मी क्लिअर करू इच्छित आहे आणि स्पष्टपणे सांगू इच्छित आहे की आता वेळ आलेली आहे
की प्रत्येक नागरिकला स्वतःचे स्वास्थ्याची आणि स्वतःचे कुटुंबियांचे स्वास्थ्याची जबाबदारी घ्यावीच लागणार आहे. प्रत्येक नागरिकला स्वतःचे स्वास्थ्याची आणि स्वतःचे कुटुंबियांचे स्वास्थ्याची जबाबदारी घ्यावीच लागणार आहे. प्रत्येक नागरिकला स्वतःवर आत्मनियंत्रण पाळावंच लागणार आहे. प्रत्येक नागरिकला जे त्रिसूत्री आहे, मास्क, सोप आणि सोशल डिस्टन्सिंग आणि घरातून कमीत कमी बाहेर पडणे याच्या पालन करावंच लागणार आहे. कारण की आतापर्यंत आम्ही सर्व लोक आमची जबाबदारी दुसऱ्यावर टाकून खूप चालला. आता हे खरेखर सांगण्याची हे वेळ आहे की इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी सिटीजन टू ओन टू टेक केअर ऑफ हिज हेल्थ अँड टू टेक केअर ऑफ हिज फैमिलीज हेल्थ. आदित्य, तुमचा प्रश्न. मेरा सवाल है कि इन जो आप लोग बताए सर कि दूध और सब्जी के अलावा इनके अलावा बाकी दुकानदारों की टेस्टिंग अभी नहीं होगी, वो कल से व्यापार खोल सकते हैं? यस, P1 P2 जो बुधवार तक हम डिसाइड किया, P1 P2 पद्धति ने बुधवार तक कोई भी सारी दुकानें P1 P2 पद्धति ने ओपन रहेंगी. जो अपनी टेस्टिंग का है उसमें केवल जो हमारे ये ध्यान में आया की आपले हे लक्षात आला की मागचे टेस्टिंग पॅटर्न बघून की आपले काही जे भाजी विक्रेते आहे, आपले जे काही चिकन अंडे मटन विक्रेते आहे या काही दूध विक्रेते आहे, हे कोरोनाचे सुपर स्प्रेडर म्हणून काम करत आहे. म्हणजे त्याच्याकडून कोरोना प्रत्येक घरामध्ये पसरत आहे. त्याच्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेने डिसाइड केला की हे जे 6 कॅटेगरीचे लोक आहे, भाजी, फळ, दूध, चिकन, मटन, अंडे आणि सलून आणि मिल्कमॅन, याची टेस्टिंग झाली पाहिजे. आणि एक वेळा टेस्टिंग झाली याचा अर्थ असा नाही, आणि परत स्पष्ट करतो की टेस्टिंग फक्त हे प्रूव्ह करते की आजचे दिवसापर्यंत या वेळपर्यंत टेस्टिंगचे वेळपर्यंत तो माणूस निगेटिव्ह होता. पुढच्या वेळेमध्ये तो इमिडिएटली पॉझिटिव्ह होऊ शकत आहे. पण इमॅजिन की आपल्या औरंगाबाद शहरामध्ये 20,000 असे लोक, व्यापारी, भाजी विक्रेते, अंडे विक्रेते, हे सर्व लोक आहेत. 20,000 लोकांना आपण टेस्ट करून हे खात्री करून घेतली की हे 20,000 लोक काल निगेटिव्ह होते. इमॅजिन की त्याच्यापैकी 500 लोक आज पॉझिटिव्ह आले, म्हणजे उद्या पॉझिटिव्ह झाले. पण 20,000 जे 19,500 लोक आहेत ते पण सुरक्षित राहतील नागरिकांसाठी. तर जेव्हा नागरिकांच्या त्याचा इंटरॅक्शन होईल हे 19,500 लोक सुरक्षित राहतील. 500 झाले त्याच्यानंतर पुढच्या वीक मध्ये बघूया. सेम टाइम इट्स न्यू नॉर्मल लाईफस्टाईलच्या नवीन नॉर्मल जीवन जगण्याचा काळ आहे. तर त्यामध्ये आपल्याला काही नवीन गोष्टी शिकावीच लागणार आहे, करावीच लागणार आहे. आपण हे प्रयोग इथे करत आहे. इट इज सक्सेसफुल. जर काही लोकांचे प्राण वाचवू शकलो देन इट मे बी पॉसिबल की एव्हरी ट्राय 3 महिन्यामध्ये एक वेळा, 2 महिन्यामध्ये एक वेळा आपण हे एक्सरसाइज पुन्हा करू शकत आहे सेफ एन्व्हायरमेंट. सर पांडे सर, प्रश्न तुम्हाला असा आहे की आता सीमा बंद केल्या होत्या आणि प्रत्येक येणाऱ्या लोकांची तुम्ही अँटीजेन केली होती, तर ही तशीच पुढे सुरू राहणार आहे का? कारण मोठ्या प्रमाणात अननोन पेशंट येऊन स्प्रेड करतो. येस. आता जेव्हा आपण डिस्ट्रिक्ट मध्ये मागच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आणि आता पण इतके मास या अग्रेसिव्ह टेस्टिंग आपण करत आहे आणि सर्व लोकांना आपण बाहेर काढत आहे. त्यामध्ये खूप आवश्यक आहे की सिटी एंट्री पॉइंट्सवर जे आमची 12 टीम दिवस रात्री कार्यरत आहे ते पुढील 1 महिन्यापर्यंत तसंच कार्यरत राहतील, ते टेस्टिंग करतात. तुम्ही जो सांगितला मुद्दा, आपल्या कर्फ्यू पिरियड मध्ये जो आहे, कर्फ्यू पिरियड मध्ये आपण असा उद्देश होता की शहर आणि वाळून हा पूर्णपणे एक कन्सोलिडेटेड एरिया कर्फ्यू मध्ये गेला. त्यातून आपण जितके पण अनआयडेंटिफाईड पॉझिटिव्ह आहे ते मॅसिव्ह टेस्टिंगने शोधून बाहेर काढलं या कर्फ्यू पिरियडमध्ये, जेणेकरून कर्फ्यू लिफ्ट झाल्यानंतर स्प्रेडिंग कमी व्हावं. आणि त्याचप्रमाणे त्या आयसोलेटेड एरियामध्ये कोणी बाहेरून येऊ नये पॉझिटिव्ह, याच्या दृष्टीने अगदी स्क्रुटिनी करून, अगदी शार्प स्क्रुटिनी करून आपण टेस्टिंग केल्या. हळूहळू हे जे प्रमाण आहे हे महापालिकेमार्फत हळूहळू कमी होत जाईल. मग बाहेरून येणाऱ्यांचे मग सुरुवातीला हेल्थ स्क्रीनिंग, ज्यांची आवश्यकता आहे त्यांची टेस्टिंग, असं करत करत हे नंतर बंद पडेल. मला दुपारी एक प्रश्न विचारण्यात आला होता की इतर जिल्ह्यातून येणारे जे लोक आहेत औरंगाबाद जिल्ह्यात त्यांच्याबद्दल काय.
आम्ही त्याच्यामध्ये अजूनपर्यंत असा कुठलाही एव्हिडन्स आलेला नाही आहे की इतर जिल्ह्यातल्या लोकांनी औरंगाबाद जिल्ह्यात आल्यानंतर हा स्प्रेड ग्रामीण भागामध्ये वाढलेला आहे. परंतु जर तसं लक्षात आलं तर आम्ही जसं सिटी एंट्री पॉईंटवर चेकिंग करतो तशा पद्धतीने गरज पडली तर गंगापूर आपले कायगाव टोका असेल किंवा आपलं सोयगावला असेल किंवा कन्नडला असेल किंवा इकडे जालनाला असेल अशा ठिकाणी देखील आपण अशा पद्धतीची अँटीजेन टेस्टिंग ही करू शकतो. मात्र सध्या आपण तशा पद्धतीची कुठली कारवाई केलेली नाही. तर सिटी आणि डिस्ट्रिक्टमध्ये किती लोकेशनमध्ये कोविड पोहोचलेला आहे आणि काही ठिकाणी किती ठिकाणी आपण चेन ब्रेक करायला यशस्वी झालोय का? या ठिकाणी एकूण जे आहे शहराचं एक युनिट जर आपण कन्सिडर केलं महापालिकेच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना कंटेनमेंट झोन्स आणि बाकी सर्वांची अपडेट ही माहिती अधिकाऱ्यांमार्फत मिळत असते. ग्रामीण भागामध्ये 118 गाव असे आहेत की ज्या 118 गावांमध्ये किमान एक केस कोरोनाची आढळून आलेली आहे. या 118 गावांपैकी फक्त 19 गाव असे आहेत की ज्या 19 गावांमध्ये 10 पेक्षा जास्त केसेस आहेत. 118 गावांपैकी या 118 गावांपैकी ही 19 गावं वगळली तर अजून काही गावं सोडली की ज्या ठिकाणी 5 ते 10च्या मध्ये वगैरे केस आहेत, तर जवळपास 76 गाव असे आहेत की त्या 76 गावांमध्ये मागच्या 10 ते 12 दिवसात एकही केस नाही. म्हणजे जो तुमचा प्रश्न होता 76 गावं आपले 118 पैकी असे आहेत की ज्यांच्यामध्ये इम्पोर्टेड केस होती. एकतर ती केस किंवा त्याची फॅमिली किंवा आजूबाजूचे दोघं तिघे इन्फेक्ट झाले आणि नंतर तिथल्या तिथे थांबले. तर त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की या 76 ठिकाणी आपण चेन ब्रेक केली 76 गावांमध्ये. मात्र याचा अर्थ असा नाही की या गावांमध्ये परत केस येणार नाही. जर परत कुठली तरी इम्पोर्टेड केस आली तर निश्चितपणे या ठिकाणी येईल. परंतु सद्यस्थितीमध्ये जे 19 गावं मी सांगितले ते आमच्या हाय रडारवर आहेत. या 19 गावांमध्ये वाळूज परिसरातल्या 7 ग्रामपंचायतींचा समावेश होतो. सर्व तालुका मुख्यालयांचा समावेश होतो आणि त्यांच्याशिवाय काही गावं आहेत. उदाहरणार्थ अजिंठा आहे सिल्लोडमध्ये, कन्नडमध्ये हतनूर आहे, कन्नडमध्ये देवगाव आहे, गंगापूर प्रॉपरच्या बाबतीत मी सांगितलं, पैठणमध्ये जे आहे चितेगाव या ठिकाणी आता काही रुग्णसंख्या वाढताना दिसून येते आणि अगदी मागच्या 2-3 दिवसामध्ये शेंद्रा परिसरामध्ये जे आहे ते रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. तर हे 19 जे गावं अंडर ऑब्झर्वेशन आहे, अंडर स्ट्रिक्ट ऑब्झर्वेशन ही गावं आहेत. त्यापैकी पैठण, वाळूज, रांजणगाव आणि अजिंठा या ठिकाणी आपण अँटीजेन टेस्टिंग ह्या केलेल्या आहेत 1700. त्याच्याशिवाय आता आपण ग्रामीण भागात देखील उद्यापासून परवापासून मॅसिव्हली अँटीजेन टेस्टिंगवर आपण हे शिफ्ट होणार आहे. सर पांडे साहेबांना प्रश्न आहे, जर आपण रॅपिड अँटीजेन जर वाढवलेले आहे एवढ्या सगळ्या आता तुम्ही सांगितलं एवढ्या फिगर, तर पहिली गोष्ट की कोणतेही टर्मिनॉलॉजीचा काय मोटिव्ह आहे आणि त्याचे काय उद्देश हेतू साध्य होत आहे हे आपल्याला स्पष्ट असला पाहिजे. आणि कोरोनाची डिझीज मध्ये काय झालेलं आहे की जेव्हा जानेवारी फरवरी पासून हे डिझीज सुरू झाली त्याच वेळेला खूप कमी रिसर्च होते, खूप कमी शोध होते. त्याच्यानंतर सतत डेव्हलपमेंट झालेली आहे आणि सतत त्याची जे स्ट्रॅटेजी आहे त्यामध्ये चेंजेस येत राहिलेले आहेत. जेव्हा IQचा आपला कॉन्सेप्ट आला तेव्हा आपल्याकडे अँटीजेन टेस्टिंगची सुविधा न होती. त्याच्यामुळे IQ इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये टोटल या जे मोटिव्ह साध्य करायचा होता ते असा होता की जे काही हाय रिस्क आहे, जे काही लो रिस्क आहे त्यांना आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये 10 दिवस ठेवूया. पहिले 14 दिवस ठेवत होतो, त्याच्यानंतर 10 दिवस ठेवूया आणि जे लोक बरे होत आहे ओके, जे लोक ज्यांना सिम्पटम येत आहे त्याचे आपण टेस्ट करूया. आता कारण की आपल्याकडे अँटीजेन टेस्टिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि RT-PCR अवेलेबल आहे, याच्यामुळे जे डॉक्टर्स आहेत त्यांना हे नॉलेज आहे, स्किल आहे आणि इंट्युशन आहे की कोणत्या व्यक्तीची अँटीजेन केली पाहिजे, कोणत्या व्यक्तीची RT-PCR केली पाहिजे. यासोबतच ज्या व्यक्तीच्या इन्क्युबेशन पिरियड पूर्ण नाही झालेला आहे, म्हणजे शरीरामध्ये जे व्हायरस डेव्हलप होतो पर्याप्त मात्रामध्ये व्हायरस डेव्हलप होण्यासाठी 2 to 7 days जे लागतात, जर त्याच्या इन्क्युबेशन पिरियड पूर्ण नाही झालेला आहे तर त्याला आपण इन्क्युबेशन मध्ये या ICU मध्ये ठेवूया. नॉर्मली मागचे 8 दिवसापासून आपले सर्व जे नागरिक होते ते होम क्वारंटाईन होते, होम आयसोलेशन मध्ये होते लॉकडाऊन मुळे. याच्यामुळे त्यावेळी ICUची इतकी त्यावेळी गरज नव्हती.
आतापर्यंत टोटल आपण 12,465 लोकांना आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये ठेवला आणि जे होम क्वारंटाईन मध्ये होते ते 36,499 लोकांना आपण होम क्वारंटाईन मध्ये ठेवला. टेस्ट बाबत तुम्ही विचारणा केली, त्यामध्ये एक इंटरेस्टिंग पॉइंट हे आहे की जेव्हा अँटीजन मध्ये नॉर्मली आपल्याकडे 18 तासमध्ये रिपोर्ट येत आहे आणि आपल्याला माहिती पडली की पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे आहे, त्याच्यामध्ये आता आयक्यूची तितकी गरज नसते. जर त्या व्यक्ती फक्त त्या केसेसमध्ये ज्या केसेसमध्ये त्याच्या इन्क्युबेशन पिरियड पूर्ण नाही झालेला आहे त्या पिरियडसाठी त्याला आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये ठेवतो. याचेच परिणाम हे आहे की आपला जे टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट मागचे महिन्यामध्ये म्हणजे की 31 जूनला जे आपला 28% होता ते आज घटून आपल्याकडे 15% वर आलेला आहे. सर एक आहे, शैक्षणिक वर्ष सुरू होते आणि सध्या प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे. सेतू सुविधा केंद्र बंद आहे, तर त्या दृष्टीकोनातून उपाययोजना मला एक लिंक या ठिकाणी प्रोव्हाइड करू माहिती अधिकाऱ्यांमार्फत आजच संध्याकाळी. त्या लिंकवर ऑनलाईन कोणीही प्रमाणपत्रासाठी ऍप्लिकेशन करू शकतं आणि ऑनलाईन त्याला प्रमाणपत्र हे दिलं जाईल. ही लिंक आधीपासूनच अस्तित्वात आहे, परंतु माहिती अधिकारी परत आज त्याची प्रेस नोट बनवली आहे ती या ठिकाणी आपल्याला कम्युनिकेट करतो. सेतू सुविधा केंद्राची जी लिंक आहे ऑनलाईन घरी बसून आपण स्कॅन केलेले डॉक्युमेंट त्याच्यावर अपलोड करू शकतो. नाही, पण उत्पन्न प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र हे तर कार्यालयावर जाईल ना. सेतू सुविधा मार्फत जे काय दिलं जातं ते सगळं त्याच्यातून दिलं जाईल. इकडे जिल्हाबंदी केव्हा संपणार आहे, केव्हा होणार आहे? आणि तो शासनाचा निर्णय आहे. सध्या 31 जुलैपर्यंत जे मिशन बिगिन अगेन 2 आहे त्याच्यानंतर जो निर्णय घेऊ आपल्या सर्वांना जिल्हाबंदीचं काय मी सांगितलं मी 31 जुलैपर्यंत कायम आहे. 31 जुलै नंतर जे आहे शासन त्याच्यावर निर्णय घेईल. जनतेच्या माहितीसाठी असं संध्याकाळ फक्त सर्क्युलर करणार आहे P1 P2 संबंधित जे असतात नाही, याच्यात मी स्पष्ट करतो की ऑलरेडी महापालिका आयुक्त जे आहे ते त्याच्यामध्ये सर्क्युलर काढतील, पण आपल्या आधी जे आदेश आहे ते कायम आहे. फक्त ह्या 9 दिवसापर्यंत वेगळे आदेश होते ते ऑटोमॅटिकली संपुष्टात आले. सर एक प्रश्न शेवटचा शेती आणि लोकांचे पिकं वगैरे वाहून गेले त्यांचे पंचनामे कधी होतील किंवा काय त्यांनी करायला? दोन मी याच्यात सांगतो. तुमच्या प्रश्नाला जोडूनच फक्त एक सांगतो. एक तर ज्यांचे अतिवृष्टी झालेली आहे 65 मिलीमीटर पेक्षा जर जास्त पाऊस झाला असेल एखाद्या गावात किंवा एखाद्या सर्कलमध्ये तर त्याचे पंचनामे सुरू पडण्याचे अधिकार आहेत. त्याच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही. मुद्दा एक. आणि दुसरा मुद्दा जो नेहमी आपल्याकडून चर्चेमध्ये आहे, पेपरमध्ये पण आहे, युरियाच्या बाबतीतला. युरियामध्ये मला या ठिकाणी सांगायचं आहे, स्पष्ट करायचं आहे की आपल्याकडे 1,01,000 मेट्रिक टन इतकं आवश्यक युरियाचं औरंगाबादसाठी आयुक्त कृषीने मंजूर करून दिलेलं होतं. त्याच्यापैकी आज रोजी आपल्याकडे 78,000 मेट्रिक टन युरिया जिल्ह्यामध्ये प्लेस झालेला आहे आणि या सगळ्या दुकानांमध्ये आहे. म्हणजे जवळपास 78 to 80% युरिया जो आहे तो ऑलरेडी आपल्याकडे आहे आज जिल्ह्यामध्ये. फक्त याची जी कृत्रिम टंचाई म्हणा किंवा अशा पद्धतीने जे वातावरण आहे की युरिया नाही तर ते तितकंसं स्वीकारार्ह नाही. त्याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे ठिकठिकाणी कृषी विभागामार्फत आणि महसूल विभागामार्फत तपासणीचे आदेश दिलेले आहेत की नक्की काय परिस्थिती आहे. एक असं थोडंसं लक्षात येतं की काही शेतकरी बांधवांनी रबीचा पण युरिया जो आहे तो एक पॅनिक बाईंग मध्ये आताच घेऊन ठेवलेला आहे. कारण युरियाची जी प्लेसमेंट आहे ती आपली सप्टेंबर एंड पर्यंत होत असते आणि तशा पद्धतीचं शेड्यूल असतं. ज्या अर्थी आपल्याला आवंटन दिलेल्या युरियाच्या 80% युरिया हा आज आपल्या जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहे सगळ्यांमध्ये आणि त्याच्यातला विक्री पण मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्या अर्थी कुठलंही शॉर्टेज या ठिकाणी युरियाचं नाही आणि कुणीही त्याच्यामध्ये पॅनिक होऊ नये. आपण लॉकडाऊन मध्ये देखील RCFच्या 3 रेट ह्या उतरवून घेतलेल्या आहे म्हणजे या कर्फ्यू पिरियड मध्ये. त्याच्यामुळे याच्यावर सर्वांनी आम्हाला